मी आता घाटातून चाललेलो आहे. मला अचानक हा जर्मन शेपर्ड दिसला. बघा, हा कुणाचा तरी किंग असेल अगोदर. ये बाळा इकडे चल. त्याची तब्येत बघा, काय राजा माणूस असेल तो अगोदर घरच्यांसाठी. आता त्याची अवस्था बघा. खा बाळा, खा खा बिस्कुट खा. काय परिस्थिती आहे बघा. त्याला पाळलं त्यावेळेस काय तो राजा माणूस असन घरातला. लोकांना लाज पण वाटत नाही हो, अशा प्राण्यांना सोडून देतात. त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही. काय त्याची अवस्था आहे, काय लोक. निष्पाप जीवावरती अन्याय करतात. एक तर घेऊन जातात, त्यांची काळजी करत नाही, काय नाही. सोडून दिलंय त्याला. त्याची अवस्था बघा. नका करू असे यार. आणि असे मला अजिबात त्याची भीती वाटत नाही की तो चावेल किंवा काय, वाटत नाही. कारण त्याला पण माहिती आहे की यार आज किती दिवसाचा तो भुकेलेला असं माहीत नाही मला, पण तो पिशवी फोडत होता. वाईट वाटलं यार. आता ह्या घाटामध्ये याच्यामध्ये कोण असणार आहे खायला टाकणार त्याला? अवघड आहे ना. एकदम क्रूर लोक आहेत या जगामध्ये. एवढे क्रूर लोक आहेत ना. ज्यावेळेस त्याला घेऊन गेले असतील त्यावेळेस आहे ना, तो राजा म्हणून जगत असेल त्यांच्या घरामध्ये. किती प्रेम करत असतील त्याच्यावरती. आज त्याला जंगलात सोडलंय. लोकांनी लाज वाटली पाहिजे. मी अशा लोकांना आहे ना, खरंच ना, म्हणजे अशी चिडचिड होती या गोष्टी बघून. त्याची काय अवस्था आहे, म्हणजे शेवटच्या घटका मोजत असेल तो विचार करून बिचारा. माझ्याकडून जेवढं होतं आहे तेवढं मी करू शकतो यार, पण असं नका करू एखाद्याला. अगोदर तुम्ही त्याला पोरगं मानताय, त्याला लहान बाळ म्हणून सांभाळताय ना, अचानक तुमच्यावर त्याचे वय वाढलं, वय झालं की त्याला तुम्ही असं रस्त्यावरती सोडून देताय. चुकीचं आहे यार. किती अवघड आहे बघा बरं. आता या जंगलामध्ये, या घाटामध्ये काय खाईल तो सांगा मला? काय दिसतंय? आहे का कुठं आसपास घर तरी दिसतंय का? असं प्राण्यांवरती अत्याचार करून तुम्हाला काय भेटतं? स्वतःच्या पोराला सोडून द्या बरं असं 3 दिवस. काय वाटते बघा. घरात घेऊन आले त्यावेळेस त्याला राजा म्हणून जगावला, स्वतःचं पोराचं प्रेम दिलं, अचानक त्याला गाडीतून आणून सोडून द्यायचं. त्याची काय अवस्था आहे, त्याला काय वाटत असेल, त्याच्या भावना, त्याच्या काय तो विचार करत असेल ह्या सिच्युएशनला. आत्ता मला जेवढं होतं तेवढं मी रस्त्याने करायचा प्रयत्न करतो. बिस्किट असतं, कॅट फूड असते जवळ, पेडिग्री असते, मी खाऊ घालतो. मला जेवढं होतं तेवढं तर मी करतोय. बाकी लोकांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. जनजागृती करणं आपलं काम आहे, पण लोकांची जर अशी वृत्ती जर चेंज नाही झाली माणसाचं, तर अवघड आहे. खा बाळा. मला जेवढा संदेश द्यायचा आहे तेवढा मी देऊ शकतो. याच्या पलीकडं काय देणार? लोक खूप वाईट आहेत रे राजा. जर्मन शेपर्ड येतो. काय काय वाईट वाटत असेल त्याला. मला बघून कसं तरी डोळ्यात पाणी येत आहे राव. काय करतं? पिशवी फोडत होता. आता दिसला मला अचानक, गाडी थांबवली, गाडी थांबून त्याला खाऊ घालतोय मी.
तुम्ही किती पैशाने श्रीमंत झाले ना, पैशाने किती तुम्ही श्रीमंत व्हाल, पण ज्या दिवशी तुम्ही प्राण्यांचा तळतळाट घ्याल ना, त्या दिवशी तुम्ही जगातले सर्वात भिकारी लोक आहेत, ते लक्षात ठेवा. जे कुत्र्यांना, मांजरांना, प्राण्यांना असं रस्त्यावरती सोडून देतात ते. बिचारा तो बघतोय माझ्याकडं, वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, पण हे त्रिकालवादी सत्य आहे, लक्षात ठेवा. एखाद्याचा तळतळाट घेऊ नये.